खिचिया पापड या ठिकाणी ना तयार केलेले आहेत. अगदी कडेभर फुलतात आणि खातानाही अगदी खुसखुशीत लागतात. रामकृष्ण हरी मंडळी, हे खिचिया पापड ना अगदी चौपट फुलणारे तयार झालेले आहेत आणि कमी तेलकट झालेले आहेत बरं का. आता खिचिया पापड लाटायचा जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर या ठिकाणी मी पट्टी पापडही तयार केलेले आहेत. अगदी सोपी अशी करायला रेसिपी आहे. चला सुरुवात करूया. खिचिया पापड तयार करण्यासाठी या ठिकाणी ना 2 किलो रेशनचे तांदूळ घेतलेले, स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कॉटनच्या कपड्यावरती त्याला मी फॅनखाली सुकवून घेतलेले आहेत. आता यामध्ये ना 1 वाटी साबुदाणा घालायचा आहे आणि 1 वाटी या ठिकाणी आपल्याला जिरे घालायचे आहेत. पापडाचे पीठ ना या ठिकाणी गिरणीतून मी दळून आणलेले आहे. अगदी बारीक पीठ या ठिकाणी दळून आणायचे आहे. या ठिकाणी पीठ मोजून घेऊया. 4 ग्लासचे पीठ तयार करायचे आहे. आता मी एकटीच पापड लाटणार आहे, त्यासाठी सुरुवातीला 4 ग्लासचेच पीठ तयार करून घेते. मोजून घ्यायचे आहे ग्लासमध्ये अशा पद्धतीने पीठ. अगदी हलक्याशा हाताने भरायचं आहे पीठ आणि आपल्याला दाबून वगैरे काही घ्यायचं नाही. हलक्याशा हाताने पीठ भरून घेऊन आपण मोजून घेणार आहोत. बरोबर 4 ग्लास या ठिकाणी पीठ मोजून घ्यायचे आहे. आता ज्या ग्लासने पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच ग्लासने 4 ग्लास पाणी घ्यायचं आहे. गॅस चालू करायचा आहे, झाकण ठेवायचं आहे आणि या पाण्याला आता उकळी काढून घ्यायची आहे. या ठिकाणी पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. झाकण काढूया. यामध्ये 4 चमचे पापडखार घालायचे आहे. एका ग्लाससाठी 1 चमचा पापडखार असे प्रमाण आहे. पोह्याचा जो चमचा असतो त्याने 4 चमचे पापडखार घालायचे आहे आणि 2 चमचे या ठिकाणी मीठ घालायचे आहे. मिठाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण 2 चमचे हे परफेक्ट प्रमाण आहे. आणि यामध्ये 2 चमचे जिरे घालायचे आहेत. जिरे अगदी तुम्ही कमी प्रमाणात घाला, कारण आपण पिठामध्ये जिरे घातलेले आहेत, त्यामुळे यामध्ये जिरे कमी प्रमाणात घातले तरी चालेल. आता याला चांगली उकळी आणून द्यायची. पीठ जे आपण मोजून घेतलेले यामध्ये हे उकळलेले पाणी घालून घ्यायचे आहे. हे पाणी या पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे. मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून 10 मिनिटं आपण हे पीठ असेच ठेवणार आहोत. 10 मिनिटं झालेले आहेत. आता पीठ आपल्याला ना चांगले मर्दून घ्यायचे आहे. आता गरम पीठ असतं, हाताला भाजतं, यासाठी ना बटाट्याचा स्मॅशर घेतलेला आहे. त्यानेच पीठ हे एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी मऊसूद गोळा या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत. आता ना या ठिकाणी थोडंसं पीठ थंड झालेलं आहे. पीठ आपण आता हाताने मर्दून घेणार आहोत. जर हाताला पीठ चिटकत असेल तर तुम्ही तेलाचा हातही या ठिकाणी लावू शकता. तेल हातावरती घेऊन पीठ आपल्याला मर्दून घ्यायचे आहे. आता हे पीठ ना आपल्याला परत शिजवून घ्यायचे आहे. आता या ठिकाणी लांबडसर रोल तयार करून घेऊया आणि मोदक पात्राच्या चाळणीमध्ये किंवा स्टीमरमध्ये आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचे आहे. आता मी मोदक पात्राच्या चाळणीमध्ये आणि स्टीमरमध्ये दोन्ही ठिकाणी पीठ शिजवून घेणार आहे. अशा पद्धतीने सर्व लांबडसर गोळा तयार करून घेते. दहा मिनिटं झालेले आहेत. आता पीठ ना मधून आपल्याला कट करून घ्यायचे आहे. आतूनही पीठ चांगल्या प्रकारे शिजले गेले पाहिजे, त्यासाठी मध्ये कट मारून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून आणखीन 5 मिनिटं हे पीठ आपण शिजवून घेणार आहोत. हे पीठ शिजण्यासाठी 15 मिनिटं लागतात आणि अगदी मऊसूद हे जर पीठ शिजले गेले ना पटपट पापड लाटायला सोपे जातात. पाच मिनिटं झालेले आहेत. पीठ चांगले शिजले गेलेले आहे. आता परातीला थोडंसं तेल लावून घेऊया आणि यावरती हे पीठ काढून घेऊया. सुरुवातीला या ठिकाणी ना स्मॅशरने पीठ मी थंड करून घेते. स्मॅशरने पीठ अगदी मऊसूद तयार होते. आपण ज्या पद्धतीने त्याला स्मॅश करत जातो त्या पद्धतीने पीठ अगदी सैलसर होण्यास मदत होते. त्यामुळे शक्यतो करून तुम्ही अशा पद्धतीने स्मॅशरचा उपयोग करा किंवा तुमच्या घरात एखादा ग्लास असेल तर ग्लासनेही पीठ तुम्ही मर्दून घेऊ शकता, थंड करून घेऊ शकता. आता थोडंसं पीठ कोमट झालेलं आहे. हातानेच या ठिकाणी पीठ मी मर्दून घेते. पीठ जेवढं तुम्ही मळाल ना तेवढं पापड तुमचे अगदी लुसलुशीत, लाटताना अगदी सैलसर जातात. त्यामुळे पीठ तुम्ही चांगल्या प्रकारे मळून घ्या. पीठ मळून झाल्यानंतर छोटे छोटे याचे गोळे तयार करायचे आहेत. आता एक गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला जे पापड प्रेस करायची मशीन असते त्यामध्ये घालायचं आहे. या ठिकाणी एक कॅरी बॅग घेतलेली आहे. कॅरी बॅगवरती आपल्याला हा गोळा घालून घ्यायचा आहे. सुरुवातीला ना आपण कॅरी बॅगला थोडंसं तेल लावून घेणार आहोत, जेणेकरून हे पापडाचे पीठ त्याला चिटकू नये. आणि जी आहे दुमडून घ्यायची आहे कॅरी बॅग आणि
आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहे। अगदी सोपे करायला असे हे पापड आहेत, पटकन तयार होतात। जेवढे पीठ तुमचे सैलसर असेल तेवढे पापड पातळ बनतात। जर तुमचे पीठ घट्ट होत असेल तर पापड आपल्याला परत लाटावे लागतात। यासाठी तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने पापड तयार करून घ्यायचे आहेत। बघा, पापड या ठिकाणी एक तयार झालेला आहे। मस्तच या ठिकाणी लुसलुशीत पापड तयार होतात। तुम्ही हातानेही लाटून घेऊ शकता पापड। या ठिकाणी लाटण्यानेही मी लाटून घेते पापड। बघा, अशा पद्धतीने कॅरी बॅगमध्ये आपल्याला गोळा घालून घ्यायचा आहे आणि परत कॅरी बॅग आपल्याला दुमडून घ्यायची आहे आणि या ठिकाणी हे पापड लाटून घ्यायचे आहेत। अगदी पातळ या ठिकाणी पापड लाटून तयार होतात। अशा पद्धतीने सर्व पापड लाटून घेते। आता पट्टी पापड तयार करण्यासाठी ना अशा पद्धतीने सुऱ्यामध्ये ना आपल्याला एक प्रकारची चकती मिळते। पट्टी सारख्या आकार येतो, जो फाफडा वगैरे आपण बनवतो त्या पद्धतीचा एक सुऱ्या आहे या ठिकाणी। आता यामध्ये आपल्याला हे पीठ भरून घ्यायचं आहे आणि याच्या आपल्याला पट्ट्या पाडून घ्यायच्या आहेत। अगदी पटकन या पट्ट्या पाडून होतात तयार। आता पट्ट्या आपण पाडून घेऊया। 2 किलोचे पापड या ठिकाणी बघा बनवून तयार झालेले आहेत। वाळल्यानंतर अगदी चकाकी या पापडाने येते। पट्टी पापडही बघा अशा पद्धतीने वाळून तयार झालेले आहेत आणि 2 ते 3 वर्ष हे पापड टिकतात। त्यामुळे ही तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अगदी मस्तपैकी या पापडांना चकाकी आलेली आहे। 2 ते 3 दिवस उन्हात चांगले वाळवून घ्यायचे। 2 ते 3 वर्ष हे पापड आपले नक्की टिकतात। पापड या ठिकाणी तळून घेऊया। बघा, कढईमध्ये तेल घेतलेले आहे। अगदी कढईवरून या ठिकाणी हे फुलले जातात, मस्त खायला लागतात, कुरकुरीत खुसखुशीत या ठिकाणी पापड तयार होतात। पट्टी पापड ही तुम्हाला या ठिकाणी तळून दाखवते, खूप छान फुलतात। नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर। तोपर्यंत रामकृष्ण हरी, धन्यवाद।